श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. देवीच्या ओटीचे सामान आणि त्याची योग्य पद्धत कोणती, देवीची ओटी का भरावी व कशी भरतात हे मी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जाणून घेऊयात. कुलदेवतेची किंवा कुठल्याही देवीची ओटी भरण्याची पद्धत ही सगळीकडेच असते, परंतु ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपली कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणून देवीची ओटी भरायची असते. यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना इच्छा पूर्ण होतात. खण व नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी एक मुख्य भाग आहे. तो आपण करत असतो. यामुळे आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. तसेच ओटी योग्य पद्धतीने भरून देखील आपण देवीची कृपा मिळवू शकतो. देवीची ओटी भरण्याचे देखील महत्त्व आहे. ते काय आहे ते देखील जाणून घेऊया. देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे असे आहे. देवीला खण साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते. त्यासाठी एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. त्यानंतर नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेकडे असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करताना तांदळाने ओटी भरावी. देवीला हळदी कुंकू लावावे. नारळाला देखील हळद कुंकू लावावे व स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यावे. देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते. देवीचे साहित्य हे देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. देवीला नऊवारी साडी अर्पण करणे योग्य का आहे ते देखील जाणून घेऊया. देवीला नऊवारी साडी अर्पण करणे अधिक शुभ असते. नऊवारी साडीतील 9 वार हे दुर्गादेवीचे 9 रूपे. श्री दुर्गादेवीला नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे तिला तिच्या 9 अंगांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणेच असते. त्याचबरोबर देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो तर जाणून घेऊया. त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. दिलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.